नेक्स्ट थर्मोफेज. फिजिओलॉजी ऑफ फ्लावरिंगच्या प्रोसेसवर परिणाम करणारा दुसरा फॅक्टर म्हणजे थर्मोफेज. त्याला आपण थर्मोफेज म्हणतो किंवा याच थर्मोफेजला वर्नालायझेशन असं म्हटलं जातं. वर्नालायझेशनचा कन्सेप्ट सुरुवातीला कुणी मांडला तर क्लिपार्ट या सायंटिस्टने वर्नालायझेशनचा कन्सेप्ट सुरुवातीला मांडला. त्याच्यानंतर टर्म वर्नालायझेशन जी आहे ही एक रशियन जेनेटिस्ट लायसिन्को, कारण लो टेम्परेचरचा इफेक्ट म्हटल्यानंतर रशियामध्ये स्टडी होणं साहजिक आहे. कारण तिथं बर्फच आहे. त्या भागामध्ये इतका मोठा एरिया आहे पण सगळीकडे बर्फ असतो आणि टेम्परेचर -30 डिग्री सेंटीग्रेड पर्यंत जातं असं तिथलं वातावरण आहे. तर या वर्नालायझेशनचा कन्सेप्ट मेन कन्सेप्ट जो आहे तो या लायसिन्को यांनी स्टडी केला. यांनी काय सांगितलं तर काय ऑब्झर्व केलं तर काही व्हरायटीज चे सीड्स विंटर सीझन मध्ये आपण सोन केले. इफ seeds are sown in winter, तर या व्हरायटीज मध्ये फ्लावरिंगची प्रोसेस येण्यासाठी समर सीझन येतो. म्हणजे फ्लावरिंग येण्यासाठी समर सीझन लागतो आणि मग फ्लावर येतात. परंतु काही व्हरायटी अशा पण आहेत स्प्रिंग सीझन मध्ये ग्रो करणाऱ्या. सीड्स सोन इन स्प्रिंग, they can flower in summer. म्हणजे विंटर व्हरायटी आहेत त्या विंटर व्हरायटी किंवा ऑटोम सीझन मध्ये कल्टिवेट केल्या जाणाऱ्या व्हरायटीज, त्या व्हरायटीज काय करतात पहिला सीझन जो आहे त्यामध्ये व्हेजिटेटिव्ह राहतात आणि व्हेजिटेटिव्ह ग्रोथ होत असताना त्यांच्यामध्ये होत असताना त्यांना लो टेम्परेचरची ट्रीटमेंट लागते. आणि लो टेम्परेचर कारण मध्ये स्प्रिंग सीझन आहे आणि लो टेम्परेचरची ट्रीटमेंट मिळाल्यानंतर मग त्यांना समर मध्ये फ्लावर येतात. So low temperature treatment, low temperature is most important in flowering in some plants, especially biennial plants. मग यांना आणि दुसऱ्या सीझन मध्ये मग त्यांना फ्लावर येणार. हे बायॲन्युअल प्लांट अशा प्रकारे काम करतात. पण काही प्लांट असे पण आहेत की त्यांचे सीड आपण स्प्रिंग सीझन मध्ये ते कल्टिवेट केले तर लगेच समर मध्ये फ्लावर त्यांना येतात.
यांना काही लो टेम्परेचरची ट्रीटमेंट आवश्यक नसते, म्हणजे ॲन्युअल आहेत, ते एकाच सीझनमध्ये लाईफ सायकल कंप्लीट करणारे आहेत, त्यांना लो टेम्परेचर ट्रीटमेंटची आवश्यकता नाही. म्हणजे इथं कन्सेप्ट काय आला, काही प्लांट जे बाय ॲन्युअल आहेत आपलं लाईफ सायकल कंप्लीट करण्यासाठी 2 सीझन घेतात. पहिल्या सीझनमध्ये व्हेजिटेटिव्ह फेज सुरू असताना लो टेम्परेचरची ट्रीटमेंट त्यांना मिळणं आवश्यक आहे. मग दुसऱ्या सीझनमध्ये त्यांना फ्लावर येतात. ते बाय ॲन्युअल प्लांट आहेत. आणि स्प्रिंग सीझनमध्ये जर काही प्लांटचे सीड्स कल्टिवेट केले तर त्यांना समरमध्ये फ्लावर येतात. एकाच सीझनमध्ये फ्लावर येतात. त्यांच्यामध्ये लो टेम्परेचर ट्रीटमेंटचा काहीही परिणाम होत नाही. मग आपल्याला आता एक्सपेरिमेंट जो करायचा आहे किंवा आपल्याला प्रयत्न करायचे ते स्प्रिंग व्हरायटीमध्ये करायची काही आवश्यकताच नाही. कारण तुम्ही याला लो टेम्परेचर ट्रीटमेंट दिली काय, नाही दिली काय, ॲन्युअल प्लांटला फ्लावर तेवढ्याच ड्युरेशनमध्ये येणार. त्याचा काही उपयोग होत नाही, ट्रीटमेंटचा काही उपयोग होत नाही. परंतु ही जी बाय ॲन्युअल व्हरायटी आहे, बाय ॲन्युअल व्हरायटी आहे, या बाय ॲन्युअल व्हरायटीचे सीड्स आपण घेऊ. सीड्स घ्यायचे, ड्राय घ्यायचे नाही. ड्राय सीड मध्ये व्हर्नलायझेशन होत नाही. दी सीड्स आर टेकन अँड दीज आर सोक्ड इन वॉटर. पाण्यामध्ये टाकायचे, थोडंसं जर्मिनेशन होऊ द्यायचं, थोडंसं जर्मिनेशन होऊ द्यायचं, मग काढायचे आणि हे 0 to 10 डिग्री सेंटीग्रेडला पर्टिक्युलर ड्युरेशन मध्ये ठेवायचे. ठराविक वेग ज्याच्या त्याच्याप्रमाणे वेगळी असेल, स्पीसीज टू स्पीसीज ड्युरेशन वेगळा असेल. 0 to 10 डिग्री सेंटीग्रेडला हे सीड ठेवायचे, काही काळ ठेवायचे आणि ते काढून घ्यायचे आणि मग नंतर सीड्स वेगळे करायचे. लो टेम्परेचर ट्रीटमेंट आपण दिलेली आहे, चिलिंग ट्रीटमेंट त्याला आपण म्हणू. चिलिंग ट्रीटमेंट याला आपण म्हणू. आणि ही ट्रीटमेंट दिलेले सीड्स यालाच आपण व्हर्नलाइज्ड सीड म्हणू. आणि मग हे काढायचे आणि स्टोअर करायचे. आणि हे जे स्टोअर केलेले सीड्स आहेत, व्हर्नलाइज्ड सीड म्हणू आपण. सीड्स ज्यांना ट्रीटमेंट दिली, हे सीड जर कल्टिवेट केले तर स्प्रिंग सीझन मध्ये, आता स्प्रिंग सीझन मध्ये येत होते का ते? नाही, विंटर मध्ये कल्टिवेट करावे लागत होते. पण स्प्रिंग सीझन मध्ये कल्टिवेट केले तर त्यांना समर सीझन मध्ये फ्लावर लागणार. तेव्हा एकच सीझन त्याला लागतो. ज्या व्हरायटींना फ्लावरिंग साठी 2 सीझन लागत होते त्या व्हरायटीचे सीड्स आपण घेतले, वॉटरमध्ये थोडेसे जर्मिनेशनसाठी थोडंसं अलाव केलं, त्यांना लो टेम्परेचर ट्रीटमेंट दिली, चिलिंग ट्रीटमेंट दिली, व्हर्नलायझेशनची ट्रीटमेंट दिली, 0 to 10 डिग्री सेंटीग्रेड टेम्परेचरला काही वेळ ठेवले, ती ट्रीटमेंट दिली की ते सीड जर कल्टिवेट केले तर एकाच सीझनमध्ये त्यांना फ्लावर लागतात. म्हणजे ज्यांना फ्लावरिंगसाठी 2 सीझन लागत होते त्यांना फ्लावर आता एकाच सीझनमध्ये लागतात. म्हणजे फ्लावरिंगचा ड्युरेशन कमी करू शकतो आपण. हे
म्हणजे हा ॲडव्हान्टेज आहे या वर्नालायझेशन ट्रीटमेंटचा, हा ॲडव्हान्टेज आहे वर्नालायझेशन ट्रीटमेंटचा. आता याच्यामध्ये तुम्हाला एक महत्वाचं एक्झाम्पल सांगतो, एक महत्वाचं एक्झाम्पल सांगतो, त्यावरून तुम्हाला हा कन्सेप्ट क्लिअर होईल. आपल्याकडं पेटकस राय हे प्लांट आहे, राळे आपण म्हणतो. या पेटकस राय मध्ये ॲन्युअल व्हरायटी आहे आणि बाय ॲन्युअल व्हरायटी आहे. या ॲन्युअल व्हरायटी मध्ये सीड्स आपण कल्टिवेट केले, ॲन्युअल व्हरायटीचे सीड्स आपण सोन केले, तर फ्लावरिंगच्या प्रोसेससाठी 7 वीक्स लागतात. फ्लावरिंगच्या प्रोसेससाठी 7 वीक्स लागतात. ॲन्युअल व्हरायटी आहे, पेटकस रायची ॲन्युअल व्हरायटी आहे. त्या व्हरायटीचे सीड जर आपण पेरले, सोन केले, कल्टिवेट केले, तर त्याला फ्लावर येण्यासाठी 7 वीक लागतात. म्हणजे ॲन्युअल व्हरायटीसाठी आपल्याला हा वर्नालायझेशन इफेक्ट काही महत्त्वाचा नाही आहे. परंतु जर बाय ॲन्युअल व्हरायटीचे सीड आपण घेतले, बाय ॲन्युअल व्हरायटी म्हणजे पहिल्या सीझन मध्ये ही व्हरायटी व्हिजिटेटिव्ह राहणार आणि दुसऱ्या सीझन मध्ये मग त्यांना फ्लावर येणार. फ्लावरिंगसाठी 2 सीझनची आवश्यकता असणाऱ्या व्हरायटीज व्हीट मध्ये सुद्धा आहेत, ॲन्युअल आणि बाय ॲन्युअल व्हरायटीज. जर यांचे सीड सोन केले तर त्यांच्यामध्ये 14 वीक्स फ्लावरिंगच्या प्रोसेससाठी 14 आठवड्यांचा कालावधी लागतो. पहिला 7 आठवड्याचा कालावधी जो आहे त्याच्यामध्ये व्हिजिटेटिव्ह फेज असते आणि त्याच्यानंतर मात्र ती फेज मिळाली अवेलेबल, त्या फेजमध्ये त्यांना ट्रीटमेंट पण मिळते, लो टेम्परेचर वगैरे, आणि नंतर त्यांच्यामध्ये फ्लावर येतात. तर बाय ॲन्युअल व्हरायटी आपलं लाईफ सायकल कंप्लीट करण्यासाठी किंवा त्यांच्यामध्ये फ्लावरिंगच्या प्रोसेससाठी म्हणू आपण 2 सीझन लागतात, 14 आठवडे लागतात आणि ॲन्युअल व्हरायटीला 7 आठवडे लागतात फ्लावरिंगच्या प्रोसेससाठी. आता याच्यामध्ये ट्रीटमेंट दिली, समजा आपण वर्नालायझेशन ट्रीटमेंट दिली, कुणाला, याला दिली, तर किती लागणार आहे? ट्रीटमेंट दिली तरी सुद्धा त्यामध्ये फ्लावरिंग साठी 7 वीक्स एवढाच ड्युरेशन लागणार, 7 आठवडेच लागणार. तुम्ही ट्रीटमेंट द्या 7 आठवडे, नाही द्या 7 आठवडे, तेवढाच ड्युरेशन लागणार. म्हणजे इथं फ्लावरिंगच्या प्रोसेससाठी वर्नालायझेशन ट्रीटमेंटचा काहीही परिणाम होत नाही. परंतु इथं बघा, आता आपला एक्सपेरिमेंट इथं आहे. जर आपण ह्या बाय ॲन्युअल व्हरायटीचे सीड घेतले, हे सीड्स किंवा मग आपण ट्रीटमेंट जी देतो वर्नालायझेशनची, एकतर सीडला देतो किंवा सीडलिंगला देतो, आणि मग हे सीड्स आर टेकन सोक्ड इन वॉटर, अलाउड टू जर्मिनेट. त्यानंतर आपण काय करतो? केप्ट ॲट 0 to 10 degree centigrade up to particular duration.
आणि ही चिलिंग ट्रीटमेंट त्याला देणे, ह्याला चिलिंग ट्रीटमेंट म्हणू आपण. ही चिलिंग ट्रीटमेंट त्याला देणे म्हणजे वर्नालायझेशनची ट्रीटमेंट त्याला दिली. आणि मग हे सीड काढून ठेवले आणि ते सीड हे वर्नालाइज्ड सीड्स जर आपण पेरले, if we sown vernalized seeds of this biannual variety, they show flowering in 7 weeks. काय फरक पडला बघा. नेहमी बायॲन्युअल व्हरायटीचे सीड पेरल्यानंतर त्यांच्यामध्ये फ्लावरिंगसाठी 14 वीक्सचा पिरियड लागतो. परंतु जर या सीड्सना आपण लो टेम्परेचरची ट्रीटमेंट दिली, वर्नालायझेशनची ट्रीटमेंट दिली, तर यामध्ये 7 वीक्समध्ये फ्लावरिंगची प्रोसेस होते. म्हणजे फ्लावरिंगची प्रोसेस कमी ड्युरेशनमध्ये होण्यासाठी आपल्याला इथं प्रयत्न करता आले. सो वी कॅन कन्वर्ट बायॲन्युअल व्हरायटी इनटू annual variety by using vernalization treatment. त्याचा व्हिजिटेटिव्ह ग्रोथचा पिरियड आपण कमी करू शकतो. इम्पॉर्टन्स काय या वर्नालायझेशनचा किंवा इम्पॉर्टन्स पूर्वी जर आता आपल्याला वाटलं की हे सीड ठेवलेत, आपण लो टेम्परेचरला ठेवले, असं लो टेम्परेचरला ठेवणे याला आपण काय म्हणू? वर्नालायझेशन. जर पुन्हा हे सीड्स हाय टेम्परेचरला ठेवले, 35-37 डिग्री सेंटीग्रेडला ठेवले, तर तो वर्नालायझेशनचा इफेक्ट निघून जाईल. त्याला आपण म्हणतो डी वर्नालायझेशन. वर्नालायझेशनचा इफेक्ट निघून जाईल. पुन्हा आपण त्याला लो टेम्परेचरला ठेवलं, 0 to 10 डिग्री सेंटीग्रेडला पुन्हा ठेवले ते सीड, रिवर्नालायझेशन. जर लो टेम्परेचरला सीड ठेवले तर वर्नालायझेशन होईल. वर्नालाइज्ड सीड जर हाय टेम्परेचरला ठेवले 35-37 डिग्री सेंटीग्रेडला तर डिव्हर्नालायझेशन. पुन्हा तेच सीड आपण लो टेम्परेचरला ठेवले तर रिव्हर्नालायझेशन प्रोसेस केली. एकूणच इथं पेटकस रायमध्ये आपण काय केलं? ॲन्युअल व्हरायटीला 7 आठवडे लागतात फ्लावरिंगला, बाय ॲन्युअलला 14 आठवडे लागतात फ्लावरिंगला. आता ज्या व्हरायटी ॲन्युअल व्हरायटीला 7 आठवडे लागणारच, त्यात काही बदल करता येत नाही. वर्नालायझेशनची ट्रीटमेंट द्या न द्या. पण बाय ॲन्युअल व्हरायटीला जर आपण वर्नालायझेशनची ट्रीटमेंट दिली तर या व्हरायटीला सुद्धा 7 आठवड्यात फ्लावर येतात. हा सर्वात महत्वाचा ॲडव्हान्टेज आहे या प्रोसेसचा. आता याचा इम्पॉर्टन्स काय याचा आपण व्हिजिटेटिव्ह जो पिरियड आहे तो आपण व्हिजिटेटिव्ह फेज आपल्याला शॉर्ट करता येते. त्यानंतर आपण बाय ॲन्युअल व्हरायटी ॲन्युअल मध्ये कन्वर्ट करतो. त्यानंतर फ्लावरिंग पिरियड आपल्याला शॉर्ट करता येतो. कमी काळात आपल्याला फ्लावर मिळतात. अशा प्रकारचे इम्पॉर्टन्स या वर्नालायझेशन ट्रीटमेंटचे आहेत. त्यानंतर
त्यानंतर मेलकर या सायंटिस्टने सांगितलं की जसं लो टेम्परेचर या वर्नालायझेशनच्या ट्रीटमेंटमध्ये महत्त्वाची भूमिका बजावतं, तर या लो टेम्परेचरमध्ये ज्यावेळी तुम्ही सीडला किंवा सीडलिंगला लो टेम्परेचर देता त्यावेळी त्याच्यामधून एक केमिकल, तिथं एक हार्मोन तयार होत असलं पाहिजे. तो जो अपेकल बर्ड आहे त्या ठिकाणी एक हार्मोन तयार होत असलं पाहिजे. त्याला त्यांनी नाव दिलं वर्नॅलिन. हे हायपोथेटिकल आहे. असं हायपोथेटिकल सबस्टन्स तिथं तयार होत असला पाहिजे. लो टेम्परेचर तुम्ही दिलं त्यावेळी एक हार्मोन तयार होतं अपेक्स रिजनमध्ये, अपायकल रिजनमध्ये, आणि ते हार्मोन फ्लावरिंगच्या प्रोसेसमध्ये इफेक्ट करतं असं मेलकर या सायंटिस्टने सांगितलं. पण तो हायपोथेटिकल सबस्टन्स आहे, तो काय आयसोलेट करता याला आला नाही आहे. या वर्नालायझेशनच्या प्रोसेसला चौराड या सायंटिस्टनं ॲक्विजिशन असंही नाव दिलंय. म्हणजे वर्नालायझेशन आहे, यारोवायझेशन आहे, अशी नावं त्याला दिलेली आहेत, किंवा ॲक्विजिशन पण नाव दिलेलं आहे. दिस इज अबाउट वर्नालायझेशन. थँक यू व्हेरी मच.